तर आज आपण जाणार आहे कोंडेश्वर वॉटरफॉल, जे की बदलापूर ईस्टला आहे आणि हे बदलापूर स्टेशन आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर इथून शेअरिंग ऑप्शन पण आहे, पण आज आम्ही बाईकने जात आहे बदलापूर वॉटरफॉलला. तर इथून पाहू शकता बदलापूर स्टेशन आहे वेस्ट साईड. तर आता इथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे. तर हा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे आणि या साईडला बघू जाऊ शकतात वॉटरफॉलला. बस नेरळ बदलापूर रोडला आलोय, जवळपास 5 किलोमीटर लांब. तर इथे पुढे आपण पाहू शकता खरवई नाका आहे. तर जसं तुम्ही ईस्टने बाईकने जर येत असाल तर इथून तुम्ही खरवई नाकापर्यंत जा, नेरळ बदलापूर रस्ता पकडून. आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो तो राईट घ्यायचा आहे. या साईडला बेंचील वगैरे खूप सारे गाव आहेत. थोडंसं ट्रॅफिक बघायला भेटेल इथे. तर हा प्रॉपर आपण खरवई नाक्याला आलेला आहे. तर इथून राईट घ्यायचं आहे कोंडेश्वरसाठी. गाड्या पाहू शकतात. सेफ ड्राईव्ह करा, स्पीड कमी ठेवा. तर असा पुढे रस्ता आहे बरोबर. तर हे आपण खरवई नाक्यानंतर राईट मारल्यानंतर पुढे स्ट्रेटच जायचं. इथं आपण निसर्ग पाहू शकता. खूप सारा असं नेचर आहे इथे. वातावरण पाहू शकतात. हे भोजगाव आहे. पुढे जवळपास अजून 1.5 किलोमीटरवरती कोंडेश्वर आहे. तर हे निसर्ग पाहू शकता तुम्ही. खूप जबरदस्त असं वातावरण आहे. तर रस्त्यामध्ये असे मस्त मस्त नजारे बघायला भेटतील. इथे मस्त एक पाटबंधार आहे, पाहू शकतात. पाहू शकता किती ब्युटिफुल लोकेशन आहे. एन्जॉय करण्यासाठी इथे स्विमिंग पूल टाईप पण आहे. तिथे तुम्ही फॅमिली सोबत आलात तर जरा स्वतःची काळजी घेऊन स्विमिंग करा. थोडासा घाट सेशन आहे, स्पीड तुमचा कमी ठेवा. पाहू शकता तिथला पण निसर्ग. खूप नैसर्गिक असं वातावरण आहे. बाईकने आलात किंवा 4 व्हीलरने आलात तरी स्पीड 30-40चाच ठेवा, त्याहून कमी ठेवा. 20चा ठेवलात तरी चालेल. आज रविवार असल्यामुळे खूप लोक येतात इथे. स्पॉटच एवढा जबरदस्त आहे तर खूप लोक पिकनिकसाठी या साईडला येतात. आपण पाहू शकतात किती जबरदस्त असा निसर्ग इथे. खूप सारे पिकनिकसाठी स्पॉट आहेत तिथे. फॅमिली सोबत आलात, फ्रेंड्स सोबत आलात
तरी असे फिरण्यासारखे शूटसाठी खूप सारे असे स्पॉट आहेत इथे. या स्पॉटला आपण विजिट केल्यानंतर इकडे खाली नदीसुद्धा पाहू शकता. तर आपण धामणवाडीमध्ये आहे, दहिवलीमध्ये. तर त्यानंतर कोंडेश्वरसाठी चाललो आहे. साईडला सुद्धा खेडेगाव आहे थोडेसे. लेफ्ट साईडला पाहू शकतात थोडे तलाव टाईप आहेत, पण कोणी जायची हिंमत करू नका. त्यामध्ये धरणच आहे. शक्यतो तुमचा कमीच ठेवा. अप्रतिम असा नजारा आहे पुढे. या साईडला तलाव आहे, लेफ्ट साईडला पाहू शकतो. खरंच अप्रतिम असा स्पॉट आहे. तर आपण गाडी या साईडलाच लावल्यात आणि हा शेवटचा पॉईंट आहे. तर यानंतर अशी पायवाट आहे आणि वॉटर तर आपण वरती होतो. हा एक नदीचा स्पॉट आहे. असे छोटे छोटे वॉटरफॉल्स टाईप आहे इथे. खूपच जबरदस्त असा हा स्पॉट आहे, पाहू शकतात. तर ही वरची साईड आलो आपण. इथून सर्व नदी स्टार्ट होते. डोंगर पाहू शकता तुम्ही. जबरदस्त असं लोकेशन आहे. तर आता आम्ही घरी चाललो आणि पाहू शकतात पाऊस कसा भरलाय तो. मगाशी डोंगर दिसत होते आणि आता पावसाला सुरुवात झाली इथे. खूपच छान असं लोकेशन आहे. पावसातून काळजी घ्या, तर अचानक खूप सारा पाऊस पडतो इथे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा झालाय तो.